नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण 1 सप्टेंबर 2025 चे चालू घडामोडी बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. तर चला बघूया. आजचा पहिला प्रश्न आहे, डायमंड लीग 2025 मध्ये भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने 85.01 मीटर भालाफेक करत कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक हे नीरज चोप्राने जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 2, डायमंड लीग 2025 मध्ये जर्मनच्या ज्युलियन वेबर या भालाफेकपटूने किती मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावले? 91.51 मीटर इतका भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलेले आहे. प्रश्न क्रमांक 3, जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये भारताने कितवे पदक जिंकले? तर 8वे पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 4, जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील जोडीने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक हे जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यावर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर राजस्थान. प्रश्न क्रमांक 6, अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? तर मिझोरम. प्रश्न क्रमांक 7, 1 सप्टेंबर 2025 पासून कोणत्या राज्यात नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली जाईल? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 8, आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोणती कारवाई सुरू केली? तर ऑपरेशन चक्र ही कारवाई सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, अखिल भारतीय वक्ता परिषद 2025 चे आयोजक कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा कधी साजरा केला जातो? 1 ते 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. तर आपले आजचे 10 प्रश्न झालेले आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. धन्यवाद.